नाही, मला असं वाटतं की जे प्रश्न उद्धव ठाकरे उपस्थित करत आहेत सातत्याने, म्हणजे सोनम वांगचुकचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याच्या अगोदर कालच्या सभेपूर्वी बोलले होते ते. त्यानंतर बिहारमध्ये 10,000 रुपये बहिणींना कसे दिले अचानकपणे, बाकीच्या ठिकाणी रेवड्या वाटतात असं म्हणतात. असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि शिवाय महाराष्ट्रातलं, मुंबईतलं, ठाण्यातला भ्रष्टाचार असेल किंवा एकूण ज्याला म्हणतो की आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं कशा पद्धतीची स्थिती असेल, असे अनेक प्रश्न जे या निवडणुकीमध्ये चर्चेला येण्यापूर्वीच त्यांनी चर्चेला घेतलेले आहेत. त्यापासून लक्ष भरकटवून भावनात्मक मुद्दा जर घेतला तर त्याचा आपल्याला फायदा होईल, ही स्ट्रॅटेजी त्यांची आहे. आणि आज मुंबई महानगरपालिकेत 3 वर्ष शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा कोण नगरसेवक नाही, प्रशासकाच्या हातात कारभार आहे. त्यामुळे त्यांना बोल लावता येणार नाही. आता उलट ठाण्यामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दल गणेश नाईकांपासून संजय केळकरांपासून अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. अनधिकृत बांधकामांसंबंधी सुद्धा हायकोर्टाने कान उघाडणी केलेली आहे. वसई विरारमध्ये आयुक्तांना कशा प्रकारे अटक करावी लागली, हे सगळे प्रश्न जे आहेत. बरं, यावरनं कुठेतरी डिस्ट्रॅक्शन करण्याचा हा प्रयत्न आहे असं आपण म्हणताय. शीतलजी, तुम्ही काय म्हणाल? खरोखरच केवळ भावनिक मुद्देच शिवसेनेकडनं पुढे केले जात आहेत आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांना बगल दिली जाते? बघा, शिवसैनिक हा भावनिक आहे. शिवसेना ही भावना जास्त जपणं, माणसाची भावना जपणारा हा एक पक्ष आहे. त्याच्यामुळे हे भावनिक वगैरे हे मुद्दे नाहीयेत. तुम्ही एक लक्षात घ्या की आज ज्या पद्धतीने संजय राऊत रोज सकाळी उठून स्वतःचं तोंड उघडून गटारगंगा वाहवत असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं बाकीच्या सर्व नेत्यांना, मग ते बीजेपी असेल किंवा शिवसेनेचे शिंदे साहेब असतील, हा कुठलाही भावनिक मुद्दा नाहीये. परंतु एक लक्षात घ्या, यामधली सत्यता ही पुढे का बरं येऊ नये? जर कुणाच्या मनात शंका असेल आणि एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी ही शंका जर सांगितली असेल तर याबद्दल सत्यता का येऊ नये? त्याच्यामुळे यामध्ये कुणावर चिखलफेक करणं. शीतलजी, थोडंसं थांबवतेय. हेमंतजींना याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. त्याच्यामधली सत्यता पुढे यावं. निश्चित हेमंतजींना यावरती काही बोलायचं आहे. हेमंतजी, शीतलजी, एवढंच माझं म्हणणं आहे की सत्यता जरूर बाहेर आली पाहिजे, पण 13 वर्ष सत्यता 13 वर्षापूर्वी बाहेर आली असती तर अधिक बरं झालं असतं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, डॉक्टर मेनन यांच्यापासून तुम्ही कोर्टामध्ये जा, पीआयएल करा आणि त्या तुम्ही न्याय मागा ना त्याच्या संबंधी. तुम्ही कोणी काय वाटेल ते आरोप करणार आणि त्याला उत्तर द्या. नार्को टेस्ट करा, मातोश्री हादरली आहे. हा काय बाहेर रामदास कदम यांनी केलेल्या आरोपामुळे मातोश्री काय एक वीट. अगदी आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. परंतु याच गोष्टी जेव्हा आरोप आमच्या एक मिनिट हेमंतजी, याच गोष्टी जेव्हा आरोप, मला असं वाटतं की आपण पत्रकार म्हणून तटस्थतेने बोलाल, परंतु असं काही मला दिसत नाही, हरकत नाहीये. जेव्हा असेच आरोप आमच्यावर होत होते तेव्हा तुम्ही का नाही बरं सांगितलं की तुम्ही सुद्धा कोर्टात जा आणि ते खोक्यांचे आरोप तुम्ही पण सिद्ध करा? त्याच्यामुळे बघा, एकाच दृष्टीने एकाच बाजूने होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. 12-13 वर्ष का लागली? आताही ह्या गोष्टी कुणालाही बोलायची इच्छा नव्हती, परंतु रामदासभाई हे भावनिक व्यक्ती आहे. त्यांनी सांगितलं की मी ओघाओघात बोलून गेलो, हे बोलण्याची माझी इच्छा नव्हती, ओघाओघात बोलून गेलो, परंतु ते सत्य आहे. जर ते व्यक्ती म्हणते ती सत्य, तर काय हरकत आहे सत्य आहे की असत्य आहे समोर आणायला? याच्यासाठी एवढं आकांड नाहीये ना सत्य? बरं, जयदेव ठाकरे सुद्धा हेच बोलले होते. जयदेव ठाकरे सुद्धा हेच बोलले होते, बरोबर आहे की नाही? हेमंतजी, हे मी नाही बोलत, हे मी नाही बोलत. कोर्टामध्ये जयदेव ठाकरे हेमंतजी काय म्हणतात ते ऐकून घेऊया. त्यांनी कोणी घोडा मारले? काढा ना बाहेर. तुम्ही कोणी अडवलंय तुम्हाला? काढा ना बाहेर. आपण हेमंतजी, जयदेव ठाकरे, एक मिनिट ताई, जयदेव ठाकरे हे सुद्धा पुत्र आहे बाळासाहेबांचे. त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे, हे मी नाही सांगत आहे. हे आत्ता तुमच्या तुम्हाला हेमंतजी, शीतलजी, तुम्हाला 2 मिनिटं थांबवते कारण अखिल चित्रेंना काहीतरी बोलायचं आहे. अखिलजी,